प्रज्ञा ग्रंथालयाच्या वतीने आयोजित गुणवंताच्या सत्कार सोहळ्या समारंभाचे प्रमुख अतिथी आणि ज्यांनी आपणाला अतिशय सुंदर, प्रेरणादायी आणि आपल्या अनुभवातून, अभ्यासातून, चिंतनातून, मननातून सगळ्या काही सांगितलेलं आहे, असे आजचे आदर्श शिक्षक आदरणीय जयवंत क्षीरसागर सर, या ग्रंथालयाचे ग्रंथपाल भानदासराव पोळे सर, त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आणि ज्यांनी या कार्यक्रमाचा प्रास्ताविक मांडलेला आहे असे गणिततज्ञ ॲडव्होकेट CR पंडित सर, त्याचबरोबर उपस्थित सर्व सत्कारार्थ ज्यांचा सत्कार झाला, 10वी 12वी मध्ये ज्यांनी चांगले मार्क घेतले असे सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वप्रथम मी आपणा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आपण अतिशय मेहनत करून 10वी आणि 12वी मध्ये चांगले गुण मिळवलेले आहेत आणि त्या चांगल्या गुणामुळे तुमचा इथं सत्कार झालेला आहे. तुमची ओळख तुम्ही तुमच्या अभ्यासातून करून दिलेली आहे. पहा, तुमची ओळख ही तुमच्या कपड्यावरून नाही, तुमच्या दिसण्यावरून नाही, तर तुमच्या अभ्यासातून तुमची ओळख करून दिली आणि म्हणून तुमचा सत्कार करण्याचं इथं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि असं म्हणतात की चांगल्यातला चांगुलपणा जाणण्यासाठी अगोदर अंगी चांगुलपण लागते आणि ते चांगुलपण प्रज्ञा ग्रंथालयामध्ये आहे. अतिशय या ग्रामीण भागामध्ये वसरणी सारख्या ठिकाणी हे प्रज्ञा ग्रंथालय असून या ग्रंथालयाची फार मोठी परंपरा आहे. मी अगदी खेड्यातून जेव्हा 1991ला नांदेडला आलो शिकायला 11वीला, तेव्हा मी वर्तमानपत्रामधून ऐकत होतो की या प्रज्ञा ग्रंथालयाचं नाव आणि विविध उपक्रम. तसं तर ग्रंथालय फक्त इथल्या वसरणीच्या आजूबाजूच्या लोकांसाठीच फायदेशीर ठरत असेल, परंतु मी वर्तमानपत्रातून या ग्रंथालयाच्या विविध उपक्रमाची माहिती वाचत आलो, कार्यक्रमाची माहिती वाचत आलो. वेगवेगळे साहित्यिक, कवी, लेखक, कलाकार इथं यायचे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे आणि ती बातमी मी वर्तमानपत्रातून वाचायचो आणि मला वाटायचं आपण तर कधीतरी या ग्रंथालयात गेलं पाहिजे. आणि म्हणून मी इथं आलो, पोळे सरांची भेट घेतली आणि हे ग्रंथालय बघून आणि या ग्रंथालय चालवणारा व्यक्ती पाहून मी एवढा समाधानी झालो ना, त्यांच्याकडून मला वेळोवेळी मार्गदर्शनच मिळत आलेलं आहे. मी अनेक वर्षापासून या ग्रंथालयाच्या संपर्कात आहे, इथले पुस्तकं वाचतो, इथला वाचक आहे, त्याचबरोबर इथल्या कार्यक्रमात सहभागी होतो. त्याचबरोबर मला जे आता पोळे सरांनी माझ्या गुणाविषयी माझा परिचय दिला की हस्ताक्षर सुंदर आहे, त्यांनी मला म्हटले की आमच्या इथल्या आजूबाजूची मुलं आहेत, त्यांना तुम्ही हस्ताक्षराचा वर्ग द्या, सांगा, त्यांना मार्गदर्शन करा. तर मी तर हस्ताक्षर वर्ग पण घेतलेले आहेत अनेक वेळा, म्हणजे मुलांना हस्ताक्षर शिकवण्यासाठी पण मी इथं आलो आहे सर. तर अशा माध्यमातून मी इथं आलेलो आहे, कारण हे कसं आहे, हे ग्रंथालय म्हणजे आपल्या गुणाचा विकास करणारं एक माध्यम आहे. तुमच्यामध्ये काय आहे हे फक्त तुम्हाला माहित असतं, परंतु ते इतरांपर्यंत पोहोचविणं हे या ग्रंथालयाच्या माध्यमातून होत असतं. अनेक ग्रंथालय जिल्ह्याभरामध्ये आहेत. तुम्हाला किती ग्रंथालयाचे नाव माहिती आहेत मला माहिती नाही, परंतु प्रज्ञा ग्रंथालय त्यापैकी एक नामांकित असं ग्रंथालय आहे की वर्तमानपत्रात नेहमी या ग्रंथालयाचं नाव वाचतो, विविध उपक्रम आयोजित केले जातात, त्या माध्यमातून ऐकलं जातो, वर्तमानपत्र असतील, पुस्तकं असतील, हे जिवंतपणा राखण्याचं काम हे ग्रंथालय करतं आणि प्रज्ञा ग्रंथालयाने ही परंपरा चालू ठेवलेली आहे. आणि म्हणून तुम्ही भाग्यवान आहात की तुमच्या ह्या गावामध्ये हे ग्रंथालय आहे आणि म्हणून तुमच्या ह्या ग्रंथालयाचा उपयोग, या वाचनाचा उपयोग तुम्ही घेतला पाहिजे. पहा, माणूस केव्हा घडतो, मोठा केव्हा होतो, तेव्हा त्याच्या आजूबाजूला मार्गदर्शन करणारे कोणी असतात ना, सांगणारे शिकवणारे कोणी असतात ना, तेव्हा माणूस पुढे जातो आणि त्याला सांगणारे शिकवणारे कोण असतात ना, तेव्हा पुढे जात नाही. आणि म्हणून आपल्या जवळ अशी माणसं पाहिजेत, मग कुटुंबात असतील,
समाजात असतील, गावात असतील, वर्गातले आपले गुरुजन असतील, ह्याच्यामुळेच पुढे जात असतो. आणि ही संधी तुम्हाला आहे. या ग्रंथालयाचा उपयोग तुम्ही करा. पेपर वर्तमानपत्राचं वाचन करा, पुस्तकाचं वाचन करा. कारण असं म्हणतात की ग्रंथासारखा गुरु नाही, पुस्तकासारखा मित्र नाही आणि ग्रंथासारखा गुरु नाही. आताच या ठिकाणी आदरणीय जयवंत क्षीरसागर सरांनी पुस्तकाचं महत्व, ग्रंथाचं महत्व त्यांच्या जीवनात आलेलं, किती बाबासाहेबांनी ग्रंथाला कशा प्रकारे पुस्तकं वाचलेली आहेत आणि आपले आदर्श म्हणून जेव्हा त्यांच्याकडे पाहतो तेव्हा आपणही त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. की हे जे महापुरुष आहेत, हे महापुरुष केवळ फोटो लावून हार घालण्यासाठीच नाही, तर त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. बाबासाहेबांचं जीवन बघितलं तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी आपले जीवन जगलेले आहे. क्षीरसागर सर म्हणाले तुम्हाला, त्यांना पुस्तकं घ्यायला जवळ त्यांची परिस्थिती नव्हती, परंतु आज ते एवढे मोठे ग्रंथालय, त्यांच्या घर, त्यांचं जे मुंबईला जे घर आहे ना, त्यांनी ग्रंथालयाला दिलं. बघा, असं एवढा मोठा महापुरुष आपल्यामध्ये होऊन गेलेला आहे. आणि आज त्यांनी जर म्हणलं असतं तर त्यांच्यावर श्रीमंत व्यक्ती कोणी राहिला नसता, परंतु त्यांनी सगळं जीवन आपल्या समाजासाठी व्यर्थ केलेलं आहे. आपल्या जे काही समाजातील लोक आहेत ते पुढे गेले पाहिजेत. मीच मोठा नाही झालं पाहिजे, तर माझ्या समाजातील लोक सुद्धा समोर आले पाहिजेत. म्हणून जो इतरांसाठी जगतो तोच खरा अमर राहतो, आणि जो स्वतःसाठी जगतो ना, ते तेव्हाच नष्ट होत जातो. आणि म्हणून महापुरुष इतरांसाठी जगले आणि म्हणून ते अमर राहिले. पहा, आपल्याला एक कविता होती, जे अमर हुतात्मे झाले, माहिती आहे तुम्हाला? आपण पाठ्यपुस्तकातून अनेक कविता वाचतो. ह्या कविता पाठ केल्या पाहिजेत. आम्हाला ज्या पूर्वी मी ज्या शाळेत शिकायचो ना, त्या एवढ्या चांगल्या कविता असायच्या. आजही मला त्या कविता पाठ आहेत. आज आपण फक्त अभ्यासापुरतं त्याच्याकडे पाहत असतो, परीक्षेपुरतं त्याच्याकडे पाहत असतो, फक्त मार्क मिळवण्यासाठी पाहत असतो. परंतु हे जे आहे ना, आपल्या दैनंदिन जीवनाचा तर तो भाग आहेच, पण जीवनामध्ये चांगलं बनण्यासाठी हे वाचलं पाहिजे. याचा उपयोग कुठेतरी होत असतो जीवनामध्ये. वाचन ही अशी गोष्ट आहे की कधीच वाया जात नाही. आणि म्हणून दिसा माझी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. बघा, वाचन तर अखंडित ठेवायचं आणि दररोज काहीतरी लिहायचं. लिहिणं खूप महत्वाचं आहे, कारण आक्षेप सुधारण्यासाठी लिहिणं फार महत्वाचं आहे. मला असं वाटायचं, मी एखादी गोष्ट मला त्याच्या संपर्कात गेलो ना, मी चटकन शिकून घेतो. मग एखाद्याचं हस्ताक्षर सुंदर दिसलं ना, मग मी म्हणतो बाबा ती मला कधी तसं करता येईल. पहा, आणि म्हणून मला हस्ताक्षरासाठी मी क्लास लावला. मी नोकरी लागल्यावर मी हस्ताक्षराचा क्लास लावला आणि हस्ताक्षर माझं सुधारून घेतलं. आणि मी माझ्या शाळेतल्या मुलांचं आज दररोज सकाळी माझा कमीत कमी अर्धा तास सगळ्या मुलांचं हस्ताक्षर पाहण्यामध्ये जाते. माझ्या मुलांचे सुद्धा जिथे ज्या ज्या शाळेत मी गेलोय तिथलं हस्ताक्षर अगदी नंबर 1 आहेत. पहिलं काम मी हे केलं. मी आजही तेच पाहतो. दररोज 7वी 8वीचा जरी विद्यार्थी असेल तरी त्याला शुद्ध लेखन लिहायला होतं मी. सुरुवातीला म्हणतात ह्याची काय गरज आहे? नाही, तुमचं हस्ताक्षर हा दागिना आहे. एखादी स्त्री केवळ दागिन्यानं सुंदर सुशोभित दिसते असं नाही, तर सुंदर हस्ताक्षर हा सुद्धा दागिना आहे. तुम्ही परीक्षेमध्ये पेपर लिहिता आणि मग ते पेपर एखादा परीक्षकाकडे तपासण्यासाठी जातात, तेव्हा तुम्ही समोर असता का समोर? तुमचा तो पेपर असतो आणि त्या पेपराच्या हस्ताक्षरावरून ओळखू येते की हा विद्यार्थी कसा आहे. आणि म्हणून तुमचं जर हस्ताक्षर सुधारलं ना, मग तुम्हाला मार्क पण तो परीक्षकाला अगदी हातातून जास्त जातील. तुम्हाला मार्क जास्त मिळवायचे असेल तुमचं हस्ताक्षर सुधार, ही पहिली गोष्ट आहे. आणि म्हणून मी हस्ताक्षर सुधारून घेतलं आणि आजही मी दररोज लिहितो. माझं सुधारलं म्हणून मी थांबत नाही. मी दररोज 1 पान 2 पान 4 पान लिहित राहतो अविरत. मी जरी नोकरीला लागलो तरी माझं लिहिणं वाचन मी सोडलं नाही. दररोज अगदी पहाटे 5ला उठून मी नियमित वाचन, लेखन, चिंतन, मनन, मेडिटेशन या सगळ्या गोष्टी अगदी विद्यार्थ्यासारखा करतो. मी असं समजत नाही की मी नोकरीवाला आहे. आज मला माझ्या नोकरीला जवळपास 28 वर्ष झालेले, परंतु मी आजही एका विद्यार्थी, मी काही ना काही शिकत राहतो.
मला संगीत जी गोष्ट आवडते म्हटलं ना सुरुवातीला मी, मला हार्मोनियम खूप आवडायचं. आणि मग मी जे भजन म्हणतात ना ते जाऊन बसायचं, ते बोटं कसे टाकतात हार्मोनियमवर पाहायचं. आणि मग हळूहळू ते जेव्हा चहा पीत बसतात ना तेव्हा हार्मोनियम माझ्याकडे घ्यायचं आणि ते गाणं वाजवलं तसंच वाजवायला शिकायचं. अशामधून मी हार्मोनियम शिकलो. माझ्या घरी हार्मोनियम घेतलं मी. त्याच्यानंतर वाटलं आता नुसतं शाळेमध्ये मग जेव्हा मी सांस्कृतिक कार्यक्रम होतात ना, गावातला एखादा तबलेवाला घेतला आणि हार्मोनियम मी घेऊन कार्यक्रम करायचो. मग कधी कधी गावातला तबलेवाला भेटायचं पण हार्मोनियमवाला भेटायचं नाही, किंवा हार्मोनियमवाला भेटला की तबलेवाला भेटायचं नाही. मग कार्यक्रम व्हायचा ना, मग अरे तबला आपला आला पाहिजे. मग पुण्या शाळेत तबला नसतं, ढोलकी राहायची. अरे ढोलकी बी शिकलं पाहिजे. मग तबलाही शिकून घेतला, ढोलकी शिकून घेतली. एक माणूस गावातला घ्यायचा आणि आपण घ्यायचं, मुलांना गाणे म्हणायला लावायचे आणि कार्यक्रम करायचे. म्हणजे ही सुरुवात मी शाळेपासून केली. मग जे 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 शिकत राहिलो. आता मग अलीकडं आजही मी आता मला वाटलं की आपण बासरी शिकलं पाहिजे. बासरी खूप छान ऐकायला वाटते. अलीकडे आपण शिकलं पाहिजे. 1 वर्ष झालं बासरीचा क्लासला. आता सकाळी बासरीचा क्लास करून आलो. सकाळी 8 ते 10 माझा बासरीचा क्लास होता. दुसरी परीक्षा पास झाली, हार्मोनियमची दुसरी परीक्षा पास झाली, तबल्याचा क्लास आहे. आजही एवढे क्लास मी करतो बघा. म्हणजे माझ्यातलं विद्यार्थी पण मी सोडलं नाही. जी कला असा आहे बघा की राजाला फक्त त्याच्या नगरीमध्ये मान असतो, परंतु कलाकाराला सगळ्या दुनियेत मान राहतो. आणि म्हणून तुम्ही एखादी तरी कला तुम्ही अंगी जोपासा, तिचा विकास करा. ते पुस्तक वाचन लिहितं तर चाललंयच हो, परंतु कला मात्र ही महत्वाची आहे. एक उदाहरण तुम्हाला माहिती असेल की एका राजाची सुटका त्याच्या कलेमुळे झाली. जुन्या पुस्तकात होतं, इंग्लिश मध्ये धडा होता सर, की एका राजाच्या काय झालं, वाईट दिवस आले आणि एका प्रधानाने त्या राजाला काय केलं की हे केलं, काय म्हणतो त्याला आपण, त्याला पकडलं आणि रात्रीमधून त्याला कुठेतरी दुसऱ्या राज्यात नेऊन ठेवलं. आणि मग तो म्हटला की आता राजा निघून गेला, आता मीच तुमचा राजा आहे. आणि म्हणून अशा दूर ठिकाणी एका नेऊन ठेवलं. अशा ठिकाणी अंधार कोठडीत का बरेच दिवस तिथे राहिला. आणि मग त्याला एखाद्या नोकरासारखं वागायला लागला. एक माणूस त्याच्या साई सुद्धा दिला, फक्त खायला प्यायला द्यायचं. आणि असे बरेच दिवस गेले. आणि मग कोणतंही त्याला काम करायला लावायचं त्या राजाला. दुसऱ्या नगरीमध्ये गेला त्याचे काय परिचय असणार. आणि मग राजाला एक कला येत होती, म्हणजे काय, शॉल विणायची. त्याने म्हणला मला काहीतरी उलन आणून द्या, मी तुम्हाला शॉल विणून देतो, तुम्ही ते विका आणि तुम्ही हे करा. त्याला बरं वाटायला लागलं. त्यानं उलन आणलं आणि मग त्याला शॉल विणायला लावलं. आणि इतकी सुंदर त्या राजाने शॉल विणली की मग आजूबाजूला विकायला लागला. मग त्याला पैसे मिळायला लागले. त्या जो सांभाळत होता व्यक्ती त्या राजाला, त्याला माहित नव्हता हा राजा आहे म्हणून, कोणतरी माणूस गुलाम आणून दिला म्हणून त्याला वाटलं होतं. परंतु याची ही कला, शॉल विणायला लागला, त्यानं आजूबाजूला विकायला लागला. मग त्याला 500, 1000 असे पैसे भेटायला लागले. आणि एकदा अशी सुंदर शाल विणला की बाबा ही 1000 रुपयाला ती शाल जाणार होती. मग ती विकत कोण घेणार. मग तो म्हटला की इतकी सुंदर तुम्ही शाल विणली की याला एवढे पैसेच भेटणार. मग तो राजाने काय म्हणला की एक काम कर म्हणला, बाजूच्या नगरीमध्ये जा, तिथं राणी राहते म्हणला, तिला विक म्हणला, आणि मग तुला ते भरपूर पैसे देते ते. आणि मग एक दिवशी गुपचूप पाठोड्यात शाल त्यानं बांधून ठेवला आणि 1-2 दिवस प्रवास करून त्या राज्यामध्ये गेला. त्यानं सांगितलं होतं. आणि राणीपर्यंत गेला आणि म्हणाला की मी एक महत्वाची चांगली शॉल तुमच्यासाठी आणलेली आहे, खूप महाग आहे, जर तुम्हाला घेता आलं तर पहा. आणि त्या राणीपुढे ते शॉल ठेवली. आणि त्या राणीनं पाहिल्याबरोबर ओळखलं की ही कला फक्त माझ्या राजाचीच आहे आणि कुठेतरी हा राजा माझा आहे. आणि म्हणलं ठीक आहे बाबा, मी तुझी ही शॉल घेतो, तुला जेवढे पैसे लागेल ते घे, आणि एक काम कर, मला आणखी एक अशी शॉल विणून दे म्हणला. आणि मग त्याला जे लाख रुपये त्याला दिले ते एका शॉलीचे, आणखी 1 लाख देतो तुला, मला दुसरी एक शॉल बनवून दे. आणि मग आपले गुप्तहेर त्या माणसासोबत पाठवले. आणि मग 1-2 दिवसानंतर जिथं राजा होता तिथं हा व्यक्ती पोहोचला. आणि मग राजाचा शोध लागला की इथं राजा आहे. तर राजाची सुटका कशाने केली, तर त्याच्या कलेमुळे केली. आणि म्हणून कला एवढी महत्वाची आहे की राज्यापेक्षाही इतकं मोठं साम्राज्य असताना ते सुटका करू शकलं नाही, त्याचे जेवढे सैनिक शिपाई असताना करू शकलं नाही, तर त्याची सुटका त्याच्या कलेमुळे केली. आणि म्हणून तुमच्यामध्ये एखादी गायनाची कला असेल, एखादी शिल्पकला असेल, एखादी चित्रकला असेल, एखादी वादन कला असेल, कोणतीही कला असेल,
तुम्ही ती कला जोपासा. कला ही अनेक लोकांशी संवाद साधू शकते एकाच वेळी, आणि म्हणून मी तसं करतो आणि म्हणून तुम्ही पण केलं पाहिजे. आता मला वाटायचं की मी आकाशवाणी ऐकायचो खेड्यामध्ये, आता नाणे आकाशवाणी ऐकायला लागलो आणि मला असं वाटायला लागलं की आपण आकाशवाणीला गेलं पाहिजे. मग माझं बोलणं असं तातर होतं ना की लोकांच्या समोर कळायचंच नाही. मग मी आकाशवाणी ऐकायला लागलो आणि स्पष्ट असं कसं बोलता येईल ते मी शिकायला लागलो. आणि मग एक दिवस मला आकाशवाणीवर जाण्याची संधी भेटली आणि मग मी भाषण केलं आकाशवाणीवर जाऊन इथं. आणि तेव्हा वाटलं की अरे गड्या, आज माझं स्वप्न साकार झालं. मग 1, 2, 3, 4 असे अनेक भाषणे केले. त्याच्यामध्ये अनुराग कोळे सरांचंही, या प्रज्ञा ग्रंथालयाचे जे भावनाथ कोळे सरांचे चिरंजीव आहेत, त्यांचं मला खूप मोठं मार्गदर्शन भेटते. त्यांचे जे बातम्या नांदेड दर्पण असते ना, त्या ते खूप छान प्रकारे असायचं. ते ऐकून त्यांनी मला संधी दिली आकाशवाणीमध्ये, आणि म्हणून इथं भाषण केले मी. इथंच नाही तर मुंबई अस्मिता वाहिनीवरून पण मी सूत्रसंचालन केलं. ते माझ्या जिद्दीमुळं, माझ्या आवाजामुळं, माझ्या मेहनतीमुळं. मला हे सगळं मी माझा मोठेपणा सांगत नाही, तर तुम्ही सुद्धा असं करू शकता. हे तुम्ही केलं पाहिजे. तुमच्यामध्ये खूप काही कॅपॅसिटी आहे. आपल्यामध्ये एवढ्या क्षमता असतात ना, आपल्याला इकडे तिकडे शोधायची गरज नाही. तुझं आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलाची. सगळं काय आपल्यापाशी आहे हो, फक्त आपण त्याला शोध घेत नाही. ते जर शोधलं ना, आपल्याला कुठंच शोधायची गरज नाही. आणि म्हणून आपल्यातले सरण म्हटले बघा, काय म्हटले की प्रत्येकामध्ये काहीतरी गुण आहे, त्या गुणाचा शोधला पाहिजे आणि त्याचा विकास केला पाहिजे. आणि हे जर विकास केला तर तुम्ही जीवनात कुठंच कमी पडणार नाही. आणि आणि दुसरं म्हणजे आपण आपले आई वडील, गुरु यांचा आधी आदर्श समोर ठेवायचा आणि त्यांच्याशी चांगलं बोलायचं. शेजारी पाजारी असतील, कुटुंबात असतील, आई वडील असतील, त्यांच्याशी चांगलं बोलायचं, आज्ञाधारकपणे वागायचं. हे खूप महत्वाचं आहे. आपण आपली ओळख आपल्या वागण्या बोलण्यामधून करून द्यायची. आजही तुम्हाला माझं उदाहरण सांगतो. एक परवाच घडलेलं. मी पांढरवाडीला शिक्षक म्हणून होतो नागेलीच्या अगोदर, आणि मी शाळेला जाताना काय झालं, बसमध्ये बसलो आणि मग गर्दी खूप होती, आणि मग त्या दिवशी लेडीज कंडक्टर होत्या. आणि मग मी काय केलं, 40 रुपये तिकीट असते आसनावरून. मी बसमध्ये बसलो आणि 50 रुपयाची नोट दिली आणि म्हटलं, ताई मला एक पांढरवाडी द्या, असं त्या लेडीज कंडक्टरला म्हटलं. आणि मग त्याने काय केलं, 50ची नोट घेतल्या आणि मग मला एक तिकीट दिलं, 10 रुपयाची नोट दिली, मी ठेवले खिशामध्ये. आणि मग परत त्या लेडीज कंडक्टर काय केल्या, मागे गेल्या आणि मग सर्वांची तिकीट काढले. मग परत आल्या म्हणल्या, भाऊ ते 10 रुपये इकडे द्या म्हणल्या. मला काय झालं ताई? काय नाही म्हणल्या, ती नोट फाटकी आहे म्हणल्या. तुम्ही मला ताई म्हटलात, मला माझ्या भावाची आठवण आली. तुम्ही जेव्हा मला ताई म्हटलात ना, मी माझ्या भावाला फाटकी नोट कशी देऊ? ती नोट परत द्या. आणि मग त्याने नोट घेतली आणि नवीन करकरीत नोट दिली. काय केलं मी, माझी ओळख होती? काहीच नाही म्हणलं, ताई एक तिकीट द्या, एवढंच म्हणलं. पहा, म्हणजे आपलं बोलणं ही आपली ओळख आहे. नवीन ठिकाणी तुमची ओळख निर्माण करायचं असेल तर शिक्षण तुमच्या कपाळावर लिहिलं नाही, तुमची डिग्री तुमच्या कपाळावर लिहिलं नाही, तर तुमची त्याच्यासोबत कसं वागता, कसं बोलता, हेच महत्वाचं आहे. मला भावनाथ कोळे सर म्हटले, सर तुमचा परिचय सांगावा मला. सर काही नका म्हणलं, माझा परिचय नका देऊ, कारण एखाद्या व्यक्तीचा परिचय त्याच्या सहवासातून निर्माण झाला पाहिजे. तो आपल्या सोबत जितका वेळ राहतो ना, तो कसा बोलतो, कसा वागतो, हे त्याचा परिचय आहे. मी एमए असेल, कोणत्या अनेक डिग्री मिळेल असेल, परंतु ते माझा खरा परिचय नाही. तर माझा खरा परिचय मी तुमच्याशी कसा वागतो. अहो, परिचितासंग तर आपण चांगलं वागतोच, पण अपरिचितासोबत सुद्धा आपण चांगलं वागलं पाहिजे. एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीला आपली गरज पडली ना, तिथं आपण धावून गेलं पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे, कारण हीच आपली ओळख आहे. आणि ही आपली ओळख आपण निर्माण केली पाहिजे. आपण स्वतः निर्माण करू शकतो, याला काय कोणतीच गरज नाही. प्रवासामध्ये असेल किंवा कुठेही जाता येताना, बसताना, उठताना असेल, त्यांच्या सोबत आपण चांगलं राहणं, चांगलं बोलणं, हीच आपली ओळख आहे. एकदा आणखी उदाहरण सांगतो. मी आमच्या छत्रपती चौकात राहतो आणि एकदा काय झालं, मोटरसायकलवर चाललो होतो आणि मागून एक भर एक अशी मुलांची मोठ्यानं गाडी फिर अशी करत येत होती. मला वाटलं आता काय खरं नाही गड्या, आजकालच्या गाड्या कशा तुम्हाला माहिती आहे. मी पटकन आधी साईडला घेतलो गाडी, सावकाश, आणि म्हणून त्याला जाऊ द्यावं.
त्याला काय वाटलं की त्यानं इकडून आपण इकडून घ्यावं आणि सरळ त्यानं माझ्यावरच आणलं. आणि मग मी स्लो गाडी होती, त्यानं मला धडक मारली आणि मी सावकाश पडलो, तो मात्र जोरात पडला. त्याला लागलं आणि लागल्याबरोबर मी काय केलं माहितीये का, गाडी सोडली, पळत त्याच्याकडे गेलो. भाऊ, तुला कुठं लागलं? माझी चूक झाली बरं का, मी तुझ्या पुढे आलो नसतो तर तू पडला नसता. त्यानं इतकं रागात माझ्यावर येणार होता, पण त्यानं मी त्याच्याकडे गेलो आणि माझी चूक झाली तेव्हा म्हणलो ना, तेव्हा म्हणला नाही नाही काय लागलं नाही. म्हणलं ठीक आहे म्हणलं. त्यानंतर मला सांगितलं मी तुला ठेवून मारणार होतो म्हणला, पण तुम्ही जेव्हा माझ्याकडे आला तर माझी चूक झाली म्हणला, तेव्हा मला समाधान वाटलं. म्हणला पहा, चूक जरी झाली नसली तरी आपण कुठं थोडंफार नमतं घ्यायचं. पहा, नाही तर त्यावेळेस आपण रागाने गेलो असतो तर 4 लोक आपल्याला मारले असते. पहा पहा, असं म्हणतात की महापुरी वृक्ष जाती तिथे लवाळी वाचते. कुठे लवाळी होऊन आपण नमतं घ्यायचं, कुठे कडकपणा ठेवायचा, हे आपल्यावर अवलंबून. आणि म्हणून जीवनात जे मोठेपण किंवा जे असं जे वागतात ना, ते कधी यशस्वी होत नाहीत. आणि म्हणून नमतं घ्यायचं, एखाद्या चूक असेल तर कबूल करायची. संत कबीर असं म्हणतात की बाबा, चूक एक नाही तुम्ही 1000 करा, गलती एक नहीं 1000 करो, लेकिन एक गलती बार बार मत करो. चुका होऊ द्या, जो चुकतो तो शिकतो. कारण जो व्यक्ती चुकतो ना, तोच व्यक्ती शिकतो. जो चुकत नाही तो शिकत नाही. आणि म्हणून जीवनामध्ये चुका होऊ द्या, घाबरू नका, परंतु एक चूक डबल करू नका. कारण डबल केलं ना, मग आपला समोरचा व्यक्ती रागावतो. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जगत असताना आपण दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या कुटुंबात, आपल्या समाजात, आपल्या मित्र परिवारात, त्या सगळ्या बाबतीमध्ये आपण अशा प्रकारे वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. सरांनी मोबाईलचा उल्लेख केलेला आहे. आजच्या काळामध्ये शिक्षणापासून दूर नेणारी जर कोणती गोष्ट असेल तर मोबाईल. तर ह्या बाबतीत आपण थोडं जागरूक राहिलं पाहिजे. जेवढा आवश्यक तेवढाच वापर त्या मोबाईलचा केला पाहिजे. नाहीतर आज एवढा अतिरेक झाला की पटकन कुठं गेलं, आपण त्याचा एखाद्या निसर्ग चांगला वाटला, फुलं चांगली वाटली, गार्डन चांगलं वाटली की चटकन फोटो काढतो होतो, खिशातला मोबाईल काढतो आणि फोटो काढतो. आणि एवढंच नाही तर तो फोटो काढून स्टेटसला ठेवतो. आणि स्टेटसला ठेवल्या तरी गप्प बसतो काय, ते कोण कोण बघितलं स्टेटस, आणखी त्याला बघत राहतो तीनदा. मी स्टेटस ठेवलेलं किती जणांनी बघितलंय बघा. नाही बघितलं तर मग आणखी वाटते, ज्याच्यासाठी ठेवलं त्यानं जर बघितलं नाही तर त्याचा उपयोगच नाही वाटते. आणि म्हणजे एवढं आपला हाव वाढत जाते. बघा, म्हणजे जे निसर्ग सौंदर्य आहे आपल्या उघड्या डोळ्यांनी बघा, आहे की नाही, त्याचा आनंद आपण घेतला पाहिजे. आपण आनंद लिमिटेड ठेवत नाही, त्याला आपण म्हणजे अनलिमिटेड करत असतो, स्वतःपुरतं ठेवत नाही त्याला. म्हणून एखाद्या गोष्टीचा आनंद तुमच्यापुरता ठेवा. आपण असं मी स्टेटस लोकांचे पाहिले, आज भाजी काय केली ते सुद्धा स्टेटस ठेवले, आज काय केलं काय नाही त्या स्टेटस ठेवले. तुम्ही जे ठेवायचं ते ठेवा ना. आज प्रज्ञा ग्रंथालयाचा कार्यक्रम आहे, मी तर माझं स्टेटस ते ठेवलं बाबा, मी प्रज्ञा ग्रंथालयाचा आज विद्यार्थ्यांचा सत्कार आहे आणि म्हणून मी स्टेटस ठेवलं. हे लोकांनी ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत, अशा गोष्टी आपण ठेवल्या पाहिजेत. आणि म्हणून ह्या गोष्टीपासून आपण दूर राहिलो, लिमिटेड त्याचा वापर केला पाहिजे. कोणती गोष्ट एक कोणत्या गोष्टीचा लिमिटेड वापर केला ना चांगला असते. एक कविता होती बघा, अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला, अति काम ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. कोणत्याही गोष्टी प्रमाणात असेल ना ते खूप चांगलं असते. डॉक्टर आपल्याला औषध देतात, ते ही एक सकाळी गोळी, ही संध्याकाळी घे, एक एकच घ्या म्हणतात. आपल्याला वाटतं चटकन जर बरी घ्या म्हणून 2-2 खाल तर काय होईल, कमी होईल की आपला आजार वाढेल, आणखी बिमार पडू आपण. आणि म्हणून प्रमाणामध्ये सर्व काही असावे, म्हणजे ह्या गोष्टी प्रमाणामध्ये करायच्या. आणि कविता पाठ करायच्या. किती एवढं काही सुंदर. आता आमच्या काळातली एक बहिणाबाईची कविता होती बघा, किती सुंदर बहिणाबाई, ग्रामीण भागातली. तिच्या कविता अशा होत्या की अगदी मनाला एकदम हे करणारे. एक मन नावाची कविता होती की आपलं मन कसं असते, आणि तुमचंही मन तसंच आहे. मनाला तुम्ही जेव्हा शांत कराल ना तेव्हा सगळं काय तुमच्या जवळ आहे. आणि म्हणून बहिणाबाई काय म्हणते, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिर येते पिकावर, मन एवढ एवढ
जसा खाकसाचा दाना, मन केवढ केवढ त्यात आभाय मायना, मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू गत, आता होत भुईवर गेल गेल आभायात. शेवटच्या दोन ओळी खूप महत्वाच्या आहेत. मन जहरी जहरी याच न्यार रे तंतर, अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर. आपलं मन कसं चांगलं तेवढंच आणि वाईट तेवढंच. एखाद्या वेळेस साप विंचू जरी चावला तर दवाखान्यात जाऊन नीट होते, परंतु मनाला एकदा रोग झाला ना तो कुठंच नीट होऊ शकत नाही. आणि म्हणून मनाला निरोगी ठेवण्याचं काम तुमच्या हातात आहे. आणि मन शुद्ध पवित्र जागृत कसं ठेवावं, मनाचे सगळ्यात मोठे डॉक्टर कोण असतील तर भगवान बुद्ध आहे. त्यांनी मेडिटेशन शिकवलं, मन शिकवलं, मन जागृत कसं ठेवावं हे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून कुठे तुम्ही जर वेळ भेटला तर भगवान बुद्धांनी सांगितलेलं ध्यान भावना आहे, मेडिटेशन आहे. मन एकाग्र करायचं असेल तर तुम्ही मेडिटेशन करा. आज डॉक्टर सुद्धा सांगतात, डॉक्टरकडे जेव्हा जातो ना आपण, माझं डोकं दुखायला म्हणून जातो, बीपी वाढला म्हणून जातो, शांत राहा म्हणतात, शांत राहा, श्वासावर लक्ष ठेवा म्हणतात. भगवान बुद्धांनी हे सगळं 2500 वर्षापूर्वी सांगितलंय. पहा, एवढे महापुरुष चांगले होऊन गेले की ते सगळे आपल्या आरोग्याचा मंत्र त्याने सांगितलंय. असं म्हणतात की सगळ्यात मोठे डॉक्टर जेव्हा बुद्धाकडे प्रत्येक व्यक्ती यायचे ना, ते काय करायचे, त्याच्या स्वभावानुसार ध्यान सांगायचे. म्हणजे ध्यानाचे 40 प्रकार बुद्धाने सांगितलेले आहेत. आणि एखादा रोग घेऊन जेव्हा बुद्धाकडे जात असेल ना, तेव्हा ज्या स्वभावाचा जो व्यक्ती आहे ते स्वभाव कमी करण्यासाठी ते ध्यान सांगायचे. बघा, म्हणजे स्वभावानुसार ध्यान. तर हे ध्यान माणसाला एवढं चांगलं बनवतं की तुम्ही अभ्यास करताना थकवा, आळस, कंटाळा येऊ देत नाही. एखादी इच्छाशक्ती दांडगी असेल ना तर आपल्याला आळस, थकवा, कंटाळा निश्चित कधी येणार नाही. आणि म्हणून आयुष्यात तुम्ही यशस्वी होण्यासाठी केवळ मार्कासाठी, केवळ पहिला दुसरा येण्यासाठी पास होऊ नका, तर एक चांगला व्यक्ती बना, चांगला विद्यार्थी बना. जीवनामध्ये चांगुलपण हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून गरज ही शोधाची जननी आहे आणि ही तुम्ही केलं पाहिजे. तुम्ही जीवनामध्ये चांगलं बनायचं असेल तर आजच ठरवा. तुम्हाला भविष्यात डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचं, शिक्षक बनायचं, काय बनायचं तुम्ही आजपासून ठेवा. असं म्हणतात की हौसले बुलंद हो तो मुश्किले आसान हो जाती है. तुम्ही आयुष्यात आकाशाचा नियम धरून बाण मारा, तुमचा बाण झाडाच्या शरणीपर्यंत निश्चितच जाईल. म्हणजे ध्येय मोठं ठेवून तुम्ही काम करत राहा आणि तुमचं यश तुमच्या हातात आहे. पुस्तकं वाचत राहा. पुस्तकं वाच, तुम्हाला कधीच थकवा, आळस, कंटाळा येऊ देणार नाहीत. आणि म्हणून या खूप वेळ बराच झालेला आहे, सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. आणि म्हणून या प्रसंगी तुम्हा सर्वांना तुमच्या आनंदी आयुष्याला शुभेच्छा देण्यासाठी एवढंच म्हणतो मी की भरपूर वाचा, भरपूर लिहा, चांगलं बोला आणि चांगला विद्यार्थी बना. प्रत्येकाने म्हटलं पाहिजे की हा माझा विद्यार्थी आहे. समाजात वाटलं पाहिजे, शाळेत म्हटलं पाहिजे, मित्रपरिवारात म्हटलं पाहिजे. असं चांगलं काम तुम्ही करा, तुमचं नाव लौकिक होईल. आणि म्हणून आज महापुरुषांचे जे फोटो लावले त्यांच्या कर्तृत्वामुळे लावल्यात. आणि आपलंही कर्तृत्व चांगलं बनवा, यशस्वी व्हा, गुणवंत व्हा. आणि जसं प्रज्ञा ग्रंथालयाने तुम्हाला तुमचं स्वागत केलेलं आहे की जाण ठेवा की एक समाजाप्रती देण जे प्रज्ञा ग्रंथालयाने ही ठेवलेली आहे की आपले मुलं पुढे गेले पाहिजेत, मोठे झाले पाहिजेत, ही तुमच्या पाठीवरली थाप आहे. पहा, आणि ही तुमची गती आणखी वाढली पाहिजे. आणि म्हणून या प्रज्ञा ग्रंथालयाने तुम्हाला हे काम केलेलं आहे. मी तुमचं प्रज्ञा ग्रंथालयाचं, या संयोगाचं आणि प्रज्ञा ग्रंथालयाच्या समितीचं सर्वांचं अगदी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आपण बऱ्याच वेळापासून लांबलेलं माझं हे बोलणं आपण ऐकून घेतलात. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.
थँक्यू.